तुमच्या किराण्याच्या यादीमध्ये हे सीड्स, हे मसाले आणि प्रोटीन असणारे हे सोर्स आहेत का? चला आपण बघूयात की आजच्या या किराणाच्या यादीमध्ये काय काय ॲड करायचे. मी स्नेहा, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे स्नेहा आणि बरंच काहीमध्ये. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. सनफ्लॉवर सीड्स, जे की आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात. याच्यातून जे आपल्याला बेनिफिट्स मिळतात ते आपल्या गुडघ्यांसाठी आणि हाडांच्या मजबूतीसाठी चांगले असतात. त्याचबरोबर आपली इम्युनिटी देखील याच्यामुळं वाढते. यानंतरनं आहेत असे बरेच वेगवेगळे सीड्स आपल्या यादीमध्ये असायला हवेत. नंतर नेक्स्ट सीड्स मी वापरते वॉटरमेलन सीड्स. हे टरबुजाच्या बिया असतात, ज्या की जर तुम्हाला खूप हीट असेल तर त्याच्यासाठी तुम्ही वापरू शकता. मग ते तुम्ही मिल्कशेकमध्ये घेऊ शकता किंवा मग जर तुम्ही वेगवेगळे सॅलड्स खात असाल तर सॅलडमध्ये पण वापरू शकता किंवा मग रोजच्या तुमच्या दुधामध्ये किंवा प्रोटीनमध्ये ॲड करताना त्याला थोडंसं भाजून त्याची पावडर करून घेऊन मग तुम्ही ते ॲड करू शकता. त्याचबरोबर हे आहेत भोपळ्याच्या बिया, पंपकिन सीड्स. ह्या पण तुमच्या हेल्थसाठी खूप चांगल्या असतात. तर आलटून पलटून तुम्ही वेगवेगळ्या सीड्सचा वापर तुमच्या आहारामध्ये करायला हवा. जेव्हा आपण असे पॅकेट्स कट करतो तेव्हा हे जे पॅकेट कट केल्यानंतर थोडंसं प्लास्टिकचा भाग उरतो, तो रिसायकल होत नाही. म्हणून कधीही पॅकेट टाकताना ते कट झालेला छोटासा पार्ट मोठ्या पॉकेटमध्ये टाकून द्यायचा. म्हणजे जे कचरा उचलतात ते अख्खं पॅकेट उचलू शकतात आणि पूर्ण जी कॅरी बॅग आहे ती रिसायकल होते. तीळ तर आपल्या सर्वांच्या जेवणात असतंच आणि तिळाचे फायदे आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. तिळामुळं आपले हाडं मजबूत राहतात. आपल्याला हवं ते या तिळांमधून आपल्याला आपल्या शरीराला मिळत असतं. हे जे ग्लासचे कंटेनर आहेत ते मी डीमार्टमधून परचेस केले होते. 2चा पॅक येतो. त्यानंतर हा जो रेड कंटेनर आहे ते मी एका लोकल शॉपमधून 6चा सेट घेतले होते. या व्हिडिओमध्ये वेगवेगळे सेट तुम्हाला बघायला मिळतील. एकत्र खरेदी केलेले नाही आहेत. हे आहे ड्राईड कॅनबेरी. दरवेळेस वेगवेगळे बेरीजचे एक पॅकेट मी आणत असते. लास्ट किराण्यामध्ये मी ब्लूबेरीज घेतले होते. आपण अधूनमधून काहीतरी खायला पाहतो की गोड असेल आणि हेल्दी असलेलं स्नॅक्स कधीही चांगलं. जर तुम्ही काम करताय किंवा काहीतरी वाचताय किंवा घरात लहान मुलं अभ्यासाला बसलेत तर रोजचे 2-3 बेरीज द्यायला हरकत नाही. अनहेल्दी काहीतरी बिस्किट चॉकलेट्सपेक्षा असे वेगळे बेरीज वगैरे तुम्ही ठेवू शकता, जसं आपण खजूर ठेवतो तसंच. हे नेक्स्ट पॅकेट आहे काळा मसाला, ज्याला आपण खडा मसाला पण म्हणतो. तर हा मसाला घरी माझ्या आईने बनवून दिला होता. तर याला पण मी कंटेनरमध्ये आत्तापर्यंत टाकलेलं नव्हतं, तर ते पण फिलिंग मी करून घेतलं. मंथली 1 दिवस काढायचा, जेव्हा तुम्ही संपूर्ण तुमचं किचनमधलं कंटेनर्स एकदम व्यवस्थितपणे क्लीन करून मग नंतर त्याच्यामध्ये सामान सगळं भरून घ्याल. रोजच्या ह्याच्यामध्ये खडा मसाला आपण वापरतोच आणि तो वापरायला पण हवा. त्याच्यामध्ये भरपूर ड्राईड हे असतात, मसाले असतात, जे की आपल्याला टेस्ट देतातच पण आपल्या इम्युनिटीसाठी पण चांगले असतात. कोरोनामध्ये आपल्याला लक्षात आलंच आहे की गरम मसाले किती गरजेचे असतात आपल्या बॉडीसाठी, आपल्या इम्युनिटीसाठी. नेक्स्ट हे जे छोटे छोटे कंटेनर्स आहेत याच्यामध्ये मी खडा मसाला भरते. वेगवेगळे जे ड्राईड मसाले असतात ते. आता हे आहे ब्लॅक पेपर, ज्याला आपण मिरे म्हणतो. हे पण आपल्या आहारामध्ये असायला हवेत आणि बरेचदा आपण मिरे पावडर वापरतो. पण अख्खे मिरे पण तुम्ही एखादी भाजी वगैरे करत असाल तर 2-4 मिरे तेलामध्ये टाकायला हरकत नाही. हे असे डब्बे जे आहेत ग्लासचे छोटे कंटेनर, हे तुम्ही फ्रीजमध्ये पण वेगवेगळे गोष्टी ठेवू शकता, ड्रायफ्रूट्स वगैरे. छोटे डब्बे आहेत हे, जे की 99 रुपयाला 4चा सेट मी डीमार्टमधून परचेस केला होता. हे आहे दगडी फूल, ज्याला आपण म्हणतो.
जे खडा मसाल्यामध्ये गरम मसाल्यामध्ये वापरलं जातं. बऱ्याचशा भाज्याला घालण्याचं रिकमेंड करतात रेसिपीजमध्ये. तर त्याच्यासाठी मी हे परचेस केले होते. मी हे जास्त कधी वापरले नाही हा मसाला. तर तुम्ही जर हे फूल वापरत असाल तर कोणकोणत्या भाजीला आपण हे गरम मसाला टाकू शकतो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. मी काही रेसिपीजमध्ये पाहते की त्यांनी रिकमेंड केलेलं असतं हे दगडी फूल वापरायला आणि म्हणून मग मी ह्यावेळेस हे परचेस केलं आहे. तुम्ही कोणत्या भाज्यांसाठी वापरता ते नक्की सांगा. नेक्स्ट आहे हे इलायची. याच्या आधी मी इलायची आणली होती जी आपण किराणा दुकानातून आणतो तशीच वजनावरती, परंतु त्याचा मला स्मेल येत नव्हता, जास्त वास येत नव्हता. नंतर मला माहिती झालं की इलायची 2 प्रकारची मिळते. एक असते जी खूप ड्राय असते, ज्याच्यातलं तेल काढून घेतलेलं असतं आणि ती स्वस्त मिळते, आणि दुसरी इलायची असते जे जशीच्या तशी ड्राय करून विकतात, त्यामधून तेल वगैरे एक्स्ट्रॅक्ट केलेलं नसतं. तर त्या इलायचीचं स्मेल खूप छान असतो आणि ती इलायची थोडीशी महाग असते, परंतु ओरिजिनल असते आणि त्याच्यातून तेल काढलेलं नसतं. तर ती इलायची वापरायला कधीही चांगली. त्यानंतरनं याच्यामध्ये मी लवंग स्टोअर करून घेते. लवंग खाण्यात वापर तर होतोच, परंतु आम्ही घरामध्ये रोज लवंग आणि कापूर यांचा घरामध्ये धूर करून घेतो, जेणेकरून घरामधली निगेटिव्हिटी जाईल आणि घरामध्ये जाळी किडे वगैरे होणार नाहीत त्यासाठी. नेक्स्ट आहे आपल्याकडे दालचिनी. दालचिनीचे लहान लहान तुकडे मिळतात, तसंच हे मोठी दालचिनी पण मिळते. दालचिनीचा छोटा तुकडा 1 कपभर पाण्यात 2 ते 3 मिनिट उकळून जर तुम्ही रोज सकाळी प्याल तर पोट छान राहतं, डायजेशन चांगलं होतं आणि वेट लॉसला पण हेल्प होते. त्याच्यासाठी दालचिनी मी भरपूर मागवत असते. हा एक डब्बा माझ्याकडं आहे, म्हणजे हे कंटेनरचं 6 पीस माझ्याकडे आहेत. पण सध्या आजच्या या व्हिडिओमध्ये वेगवेगळे डबे तुम्हाला पाहायला मिळत आहेत, कारण की जे सध्या कंटेनर्स रिकामे झाले होते ते वॉश करून मी रियूज करत आहे. आणि प्रोटीन सोर्ससाठी बघायचं झालं तर 2-3 पदार्थ तुम्ही ठेवू शकता. आता मी हे घेतलेले आहेत हरभरे. हरभरे प्रोटीनचा खूप चांगला सोर्स आहे आणि इझिली अवेलेबल होतो, खूप महाग देखील नसतात. हरभरे रात्रभर भिजवून तुम्ही सकाळी त्याची उसळ करू शकता. त्याचबरोबर मी यावेळेस किराणामध्ये मागवले होते राजमा. राजमा पण प्रोटीनचं खूप चांगला सोर्स आहे आणि पचायला थोडंसं वाटू शकतं की हे जड आहे, परंतु जर तुम्ही याला रात्रभर भिजवलं आणि सकाळी कुकरमधून 1 शिट्टी काढून घेतली तर खूप सॉफ्ट होतं आणि पचतं देखील. याची तुम्ही भाजीच करावी असं काही नाही, याला पण तुम्ही उसळ करून घेऊ शकता. सॅलडमध्ये पण राजमा आणि हरभरे याचा वापर होतो. त्याचबरोबर तुम्ही छोले देखील वापरू शकता. छोले देखील कायम मी किराण्यामध्ये आणतेच. तर अशा प्रकारे आपला हा हेल्दी असा किराण्याचा डब्बा आपण भरून तयार केलेला आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूयात अशाच आणखीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.